हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे. आता इथे शर्वरी आणि राहुलच्या लग्नाची चर्चा आहे. तर प्रेक्षकांनो, आता आणखी पुढे असंच काही ट्विस्ट येणार आहे. नेमकं काय म्हणजे तुम्हाला पुढे मी रिव्ह्यू करणारच आहे की नेमकं आणखी नवीन ट्विस्ट काय येणार आहे. आता यामध्ये जे आहे तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे ती म्हणजे ऐश्वर्या. तर प्रेक्षकांनो, आता इथे जानकी ही सुमित्राला बोलण्यासाठी निघालेली असते. ती आता सुमित्राला सांगणार असते की आई, आपण आता शर्वरी वंशांचा विचार करायला हवा. जर त्यांचं खरंच राहुलवर प्रेम असेल, राहुलचं शर्वरी वंशावर प्रेम असेल, तर आपण त्यांचं लग्न लावून द्यायला काहीच हरकत नाही, असं काही तिचं मत ती आता सुमित्राला सांगण्यासाठी तिच्याकडे जाणार असते. पण तेवढ्यातच ऐश्वर्या ही तिला थांबवते. आता ऐश्वर्या जानकीच्या अगोदरच खूप चिडलेली असते, खूप संताप चिडचिडपणा होत असतो तिचा. ती स्वतःच्या मनाशीच पुरत असते की जानकी हे असं का करते, जानकीने राहुलला घरी का आणले, जानकीच्या मनामध्ये काय चालू आहे, मी तिला आता जाब विचारणार आहे, असं काही तिचं बोलणं चालू असतं स्वतःच्या मनाशी. आणि तेवढ्यातच जानकी तिला समोर दिसते. तेव्हा ऐश्वर्या ही जानकीला बोलते, जानकी इकडे, मला तुझ्याशी बोलायचे. तेव्हा जानकी बोलते, अगं ऐश्वर्या, आपण नंतर बोलूयात, मला आता आईंशी बोलायचे. तेव्हा ती बोलते, नाही, मला तुझ्याशीच बोलायचे, ये इकडे. आता तिच्या हाताला पकडते आणि तिला बोलते, जानकी हे काय चालू आहे तुझं, नाही त्या राहुलला तू घरी का घेऊन आली आहे, मला स्पष्टपणे सांग, तुझं काय चालू आहे तुझ्या मनामध्ये. अगं तुला माहिती आहे ना ती शर्वरी कशी आहे, आणि तरी देखील तू त्या राहुलला घरी घेऊन आली. बोलते, तर काय चालू आहे तुझं, आणखी देखील तुझ्या डोक्यातलं ते खूळ गेलंच नाही आहे का, तू बघतेस ना त्या राहुलची कशी अवस्था आहे, असं तिला ती बोलत असते. तेव्हा आता इथे ऐश्वर्या ही बोलते, एक काम करते, मी तुला डायरेक्ट मुद्द्याचंच विचारते, तुझ्या मनामध्ये त्या शर्वरी आणि त्या राहुलच्या लग्नाचा विचार तर चालू नाही ना. तेव्हा जानकी बोलते, बरंच झालं तुला कळालं, हेच आईंशी बोलायला निघालेले होते आणि तेवढ्यात मला तू थांबवलं. काय हरकत आहे, त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, आपण त्यांचं लग्न लावून दिलं तर यात काय चुकीचं आहे, असं काही जानकी इथे बोलत असते. तर प्रेक्षक आणि ऐश्वर्या या दोघींचे बोलणे चालू असतात आणि तिथे जे आहे तर ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी काय झालं, तू निघाली होतीस ना आईला बोलण्यासाठी. तेव्हा ती बोलते, हो ऋषिकेश, मी आईला बोलण्यासाठी जाणारच होते, पण तेवढ्यातच मला ऐश्वर्याने इथे थांबवून ठेवलं आहे. तेव्हा ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो, ऐश्वर्या काय झालं, का तू थांबून ठेवलं जानकीला. तेव्हा ऐश्वर्या ही ऋषिकेशला बोलते, दादा, मला ना तो राहुल बरोबर वाटत नाही आहे, तो मुलगा मला योग्य वाटत नाही आहे. मला असं वाटतं तो शर्वरीबरोबर लग्न करणार आणि पैसे घेऊन पळून जाणार. मला तो मुलगा काही योग्य वाटत नाही, असं काही ती बोलत असते. तेव्हा ऋषिकेश बोलतो, पण असं तुला का वाटतं. तेव्हा ती बोलते, दादा नाही, पण मला तो मुलगा योग्यच वाटत नाही, त्याच्या वागण्यावरनं ना मला तो योग्य वाटत नाही आहे, असं ती त्याला बोलते. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या ठीक आहे, तुला असं वाटतं ना तो राहुल बरोबर नाही आहे, तर आपण एक युक्ती लढूया, म्हणजे आपल्याला कळेल की त्याला खरोखर वंशांबरोबर लग्न करायचं आहे का त्याला त्यांच्या पैशांबरोबर लग्न करायचं आहे, असं काही आता इथे जानकी बोलत असते. आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये परत एक नवीन ड्रामा सुरू होणार आहे. म्हणजेच इथे आता राहुल खरा आहे की खोटा, त्याचं खरं शर्वरीवर प्रेम आहे की सगळं काही नाटक आहे, हे जाणून घेण्यासाठी आता इथे ऐश्वर्या आणि जानकी ह्या दोघी नवीन प्लॅन रचणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं ऐश्वर्या आणि जानकी या काय युक्ती लढवणार आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्यासमोर राहुलचं सत्य येणार आहे. खरंच राहुलला शर्वरीशी लग्न करायचे का तिच्या पैशांशी लग्न करायचे, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. पण त्या अगोदर मात्र ही सारखी ही ऐश्वर्या जी राहुलवर आणि शर्वरीवर संशय घेत असते, ती यावेळेस हे सिद्ध करू शकेल का की राहुल हा चुकीचा आहे आणि जानकी समोर ते आणू शकेल का, हे पुढे पाहणं देखील खूपच उत्सुकतेचे आहे. प्रेक्षकांनो, नेमकं असं कुठला प्लॅन रचणार आहे जेणेकरून राहुलचं जे काही सत्य आहे ते त्यांच्या समोर येणार आहे का यामध्ये देखील राहुल हा जानकी आणि ऐश्वर्यापेक्षाही सव्वाशे उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.